नमस्कार, आपल्या किचन कुक विथ जुई मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीची परफेक्ट प्रमाणात बनवली जाणारी कोंबडी वडे भाजणी। खरंच तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे अस्सल चवीचे कोंबडी वडे खायचे असतील तर अशा प्रकारे भाजणी बनवून त्याचे वडे बनवा। वडे खूप छान होतात। चला तर या भाजणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे मी 4 वाटी म्हणजे 700 ग्रॅम तांदूळ घेतलेत। घरातल्याच नेहमीच्या भाजीच्या वाटीने मी हे साहित्य मोजून घेतलंय। तुम्ही सुद्धा घरातलीच कुठलीही एक वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या। मी सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेतलंय। सोबतच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली त्याचं वजनी प्रमाण सुद्धा दिलेलं आहे। हवं तर तुम्ही वजनी प्रमाणामध्ये सुद्धा हे साहित्य मोजून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे ज्वारी म्हणजे जोंधळे, हे 3 वाटी आहेत। वजनाने 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहेत। चना डाळ घेतली आहे 1.5 वाटी, वजनानेही 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे। उडीद डाळ 1 वाटी आहे, वजनी प्रमाणात 150 ग्रॅम। 1 वाटी जाडे पोहे घेतले, वजनाने 70 ते 80 ग्रॅम घेऊ शकता। धणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी, वजनी प्रमाणात घेणार असाल तर 30 ग्रॅम पर्यंत घ्या। त्यानंतर जिरं घेतलंय 2 टेबलस्पून, मेथी दाणे घेतलेत 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा, बडीशोप घेतली 1 टीस्पून, 1 टीस्पून ओवा आणि 8 ते 10 मिऱ्याचे दाणे घेतलेत। या मसाल्यांमध्ये तुम्ही फक्त धणे, जिरं आणि मेथी दाणा घालून सुद्धा वड्याचं पीठ बनवू शकता, पण यामध्ये तुम्ही बडीशोप, ओवा, मिऱ्याचे दाणे घातले तर ही भाजणी अजूनच खमंग होते। आता आपण घेतलेलं हे सगळं साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे। सगळं साहित्य भाजण्यासाठी एखादं जाड भांडं किंवा जाड कढई घ्या, म्हणजे आपलं हे सगळं साहित्य व्यवस्थित कडकडीत भाजलं जाईल आणि भाजताना ते करपणार नाही। सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदळाला जर पावडर वगैरे लावलेली असेल तर ते तुम्ही धुवून सुकवून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता आणि तांदूळ तुम्ही घरातल्या वापरातला कुठलाही घेऊ शकता। तांदूळ भाजताना तो एकदम मंद आचेवर कडकडीत गरम होईपर्यंत भाजा। तांदूळ अजिबात लाल होईपर्यंत किंवा त्याचा रंग बदलेपर्यंत सुद्धा भाजू नका। आपल्याला हे पांढरे शुभ्रच ठेवायचे आहेत, लाल करायचे नाही। तांदूळ छान असे कडकडीत गरम होईपर्यंत परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, म्हणजे मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे। तांदूळ छान गरम झालेत की नाही हे तुम्ही हाताने चेक करून पाहू शकता। हाताला थोडासा तांदळाचा चटका लागला की समजायचं आपले तांदूळ छान असे कडकडीत भाजलेले आहेत आणि लगेचच ते काढून घ्यायचे। एका ताटामध्ये हे भाजलेले तांदूळ काढून घेऊया। ताटात काढून घेतल्यानंतर हे थोडेसे पसरवून ठेवा, म्हणजे ते पटकन थंड होतील। त्यानंतर ज्वारी भाजून घेऊया। ज्वारी सुद्धा मंद आचेवरच कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायची। ही सुद्धा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे करपेपर्यंत भाजू नका आणि ज्वारी भाजताना अजिबात मोठ्या गॅसवर फटाफट भाजू नका, नाहीतर ह्याच्या लाह्या फुटतात किंवा ज्वारी जास्त वेळ जरी भाजली तरी त्याच्या लाह्या फुटायला लागतात। त्यामुळे ह्याच्या लाह्या फुटण्या अगोदर या कडकडीत गरम करून काढून घ्या। तरी बघा आपली ज्वारी सुद्धा छान अशी गरम झालेली आहे। ज्वारी पण आपण ह्या तांदळाच्या ताटातच काढून घेऊया। ही सुद्धा अशी थोडी पसरवून घ्यायची, म्हणजे याला वाफ धरणार नाही। त्यानंतर चण्याची डाळ भाजूया। डाळी तुम्ही ओलसर कपड्याने पुसून घेऊ शकता, म्हणजे त्यावर लावलेली पावडर निघून जाते। डाळ सुद्धा कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायची, जास्त लाल करायची नाही। डाळ भाजून झाली आहे, ही सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता उडीद डाळ भाजून घेऊ। उडीद डाळ सुद्धा मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे। उडीद डाळ पण जास्त भाजू नका, नाहीतर ती लगेचच लाल पडते आणि ही बारीक गॅसवरच भाजा, म्हणजे लाल होणार नाही। बारीक गॅसवर ही व्यवस्थित भाजून घ्यायची। उडीद डाळ पण भाजून झाली आहे, ती सुद्धा काढून घ्यायची। त्यानंतर पोहे भाजून घ्यायचे। या वड्याच्या भाजणीमध्ये पोहे घातले की वडे छान खुसखुशीत होतात। पोहे पण कुरकुरीत होईपर्यंत भाजा, पण हे लाल होईपर्यंत भाजू नका। पोहे भाजून झाल्यानंतर धणे भाजून घ्यायचे। धणे पण बारीक गॅसवरच भाजा। 2 ते 3 मिनिटं परतून घेतले की लगेचच काढून घ्यायचे, जास्त करपेपर्यंत भाजायचे नाहीत। धणे सुद्धा छान भाजून झाले। धणे भाजले की याचा खूप छान वास येतो। आता मी उरलेले बाकीचे मसाले सगळे एकत्रच भाजून घेते। यात आपण जिरं, बडीशोप, ओवा, मिरं घेतलंय। वड्याच्या भाजणीमध्ये हे सगळे मसाले असे थोडेसे भाजून घेतले की भाजणी छान खमंग होते, पण हे मसाले खूप करपेपर्यंत पण भाजायचे नाहीत, नाहीतर त्याची टेस्ट बदलते। या मसाल्यामधून हलका भाजल्याचा वास यायला लागला की ते लगेचच काढून घ्यायचे।
आता सगळ्यात शेवटी मेथीदाणे भाजायचे। मेथीदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, त्यासाठी सगळ्यात शेवटी गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई गरम असतानाच यामध्ये मेथीदाणे घालून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे थोडेसे गरम होतील। मेथीदाणे भाजायचे नाहीयेत, तर ते आपल्याला असे फक्त कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत। मेथीदाणे जर जास्त भाजले तर ते अजून कडवट होतात, त्यामुळे हे भाजायचे नाही, फक्त गरम करून घ्यायचे। अशा प्रकारे आपले सगळे जिन्नस छान भाजून झाले। हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य पूर्ण थंड करून घ्यायचं आणि हे मिक्स करून गिरणीमध्ये याचं थोडंसं जाडसर पीठ दळून आणायचं। तर हे बघा, मी वड्याचं पीठ दळून आणलंय। या भाजणीचा खूपच छान असा खमंग वास येतोय। अशा प्रकारे थोडंसं जाडसरच हे दळून घ्यायचं। ही भाजणी तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून 1-2 महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा याचे तुम्ही वडे बनवून खाऊ शकता। या पिठाचे वडे कसे बनवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारे मस्त खमंग भाजणी बनवून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये वडे खाण्यासाठी तयार राहा। इन्स्टंट भाजणीपेक्षा अशा प्रकारे बनवलेल्या भाजणीचे वडे खूपच खमंग होतात, त्यामुळे अशी भाजणी तुम्ही नक्की बनवून ठेवा। या पिठाचे वडे मी लवकरच बनवून दाखवणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय।